डॉक्टर अरिंजय अण्णासाहेब खोत इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने माझा गाव माझा अभिमान हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केली असून त्यामध्ये पूर्ण गाव त्या ठिकाणी बसविण्यात आले आहे. गावातील प्रशासकीय कार्यालय, प्रमुख रस्ते, शाळा, धार्मिक स्थळे, नदी यांसह पाणी पुरवठा प्रकल्प, बँक, पतसंस्था यांच्या इमारतींची प्रतिकृती देखील सादर करण्यात आली आहे. गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रसिद्ध कलाकार यांचीही प्रतिकात्मक पात्रे त्या ठिकाणी सादर करण्यात आली होती. या उपक्रमाचे ग्रामस्थातून कौतुक केले जात आहे. ही प्रतिकृती दिनांक 31 जानेवारी पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली असणार आहे. या उपक्रमासाठी शाळेचे संस्थापक, संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. नमस्कार. आज आपण अरिंजय अण्णासाहेब खोत इंग्लिश मीडियम स्कूल रुई या ठिकाणी आलेला आहे आणि 26 जानेवारी निमित्त माझा गाव माझा अभिमान या अंतर्गत संपूर्ण रुई गावची प्रतिकृती या ठिकाणी स्कूलच्या वतीने दाखवण्यात आलेली आहे. खरंच अभिमान वाटतो की संपूर्ण गाव एकाच छताखाली त्यांनी बसवलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि सुबक कलाकृती या ठिकाणी त्यांनी सादर केले. खरोखरच सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी प्रत्येकाने येऊन पाहावं. अशा या पद्धतीने या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि या मांडणीला खरोखरच शाळेतील शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, संस्थेचे संचालक, चेअरमन असतील यांनी देखील मोठं परिश्रम केले. यांचं देखील खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि याच अनुषंगानं रुई ग्रामपंचायतीचं देखील या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी रुई ग्रामपंचायतीतील सर्व विद्यमान सदस्य, पदाधिकारी यांची पात्रे देखील या ठिकाणी त्यांनी उभे केले आहेत. तर सुरुवातीला मुद्दामून या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं यासाठी त्यांची ओळख करून देतोय. प्रथम सुरुवातीला पात्र ते रुई गावच्या विद्यमान सरपंच गीता सावंत वहिनी, त्यानंतर आहे ते उपसरपंच संदीप दोरुगडे, त्याच्यानंतर वार्ड क्रमांक 1 मधले ते सदस्य शालन बेनाडे काकी, त्यानंतर दीपाली सक्टे या देखील यांची देखील या ठिकाणी ओळख होते. याच्यानंतर आहेत अश्विनी पवार वहिनी, त्याचबरोबर माजी सरपंच शकिला कोंडूर चाची, त्याचबरोबर कमल धड्डे वहिनी, त्याच्यानंतर येते रेखा पाटील वहिनी, त्याच्यानंतर येतात ते परत माजी सरपंच करिश्मा मुजावर, त्याच्यानंतर येतात ते माजी उपसरपंच शालाबाई साठे आणि त्यानंतर वार्ड क्रमांक 1 मधील विद्यमान सदस्य अवधूत कुलकर्णी, त्याच्यानंतर सर्वांचे लाडके म्हणतील ते गौतम उपाध्ये, त्याच्यानंतर युनुस मकानदार आणि प्रमुख नेतृत्व करणारे अभय कुमार काश्मीरे, उपसरपंच माजी सुभाष चौगुले आणि त्याचबरोबर रुई गावचे खंबीर नेतृत्व काम करणारे ते पोलीस पाटील नितीश तराळ. असंच एक अरिंजय अण्णासाहेब खोत इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने राबवण्यात आलेला माझा गाव माझा अभिमान या अंतर्गत रुई गावची प्रतिकृती केली आहे. त्याचबरोबर रुई गावतील जे कलाकार होते, जे त्यातले थोडेफार आहेत, थोडे हयात आहेत, यांनी आपल्या नाट्यसृष्टीत किंवा सिनेसृष्टीत अतिशय मोलाचं योगदान दिलं आणि आपल्या या छोट्याशा रुई गावचं नावलौकिक केलं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबवला. त्यांनी त्यांच्या प्रकारची एक पात्र या ठिकाणी उभा केलेले आहेत. सुरुवातीला ते सरोजिनी सुकटणकर मराठीतील अतिशय उत्कृष्ट अभिनेत्या होत्या सरोजिनी सुकटणकर. त्यानंतर नाट्य क्षेत्रात अतिशय मार्मिक आणि प्रासंगिक रूपाने काम करणारे कलिशा कुंभार उर्फ कल्लापा कुंभार आणि त्यानंतर आहेत ते बाबासाहेब वसवाडे, ज्यांनी आपल्या सिनेसृष्टीत एक आपली भूमिका दमदारपणे सादर केली. त्यानंतर आहेत ते शिवराम मोरे, यांची देखील भूमिका संपूर्ण नाट्यसृष्टीला आठवणीत राहील अशी त्यांची भूमिका होती. त्यानंतर आहेत ते राजू कुंभार, यांची देखील भूमिका आणि त्यांचं पाठांतर यामुळं संपूर्ण नाट्यसृष्टीवर त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. त्यांना एक आदरांजली मिळावी त्यासाठी केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि कौतुकाचा आहे. शाळेच्या या उपक्रमास अतिशय गावकऱ्यांनी नक्कीच प्रतिसाद दिलेला आहे. आपण पुन्हा एकदा यावं आणि परत एकदा शाळेची प्रतिकृती बघून सर्वांना उपकृत करावं, शाळेला पाठिंबा द्यावा, शाळेचं प्रोत्साहन वाढवावं. एवढे आंगणाने वेगळं
या ठिकाणी उपक्रम या शाळेने सादर केलेला आहे. या संपूर्ण उपक्रमास आपण सर्वांनी पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि या उपक्रमास नक्कीच चांगला भरभरून प्रतिसाद द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.